आहे परिसंवाद। सन्माननीय डॉक्टर बापू चंदनशिवे, डॉक्टर अनिल पानखळे यांना मी विनंती करते की त्यांनी परिसंवादचं सूत्र हाती घ्यावं आणि परिसंवाद चालू करावा। उपस्थित सर्वांना विनंती आहे सभागृहामध्ये आपण बसून घ्यावं। ज्या मित्रांनी आमचं जेवण केलेलं असेल त्यांनी बसून घ्यावं। पुढील कार्यक्रम आपण सुरू करणार आहोत। परिसंवादामध्ये थोडासा आता बदल होत आहे आणि पहिल्यांदा महिलांच्या सक्षमीकरणात मराठी साहित्याचे योगदान हा परिसंवाद होईल। या परिसंवादाचे सूत्रसंचालक प्राचार्य डॉक्टर गुंफाताई कोकाटे, डॉक्टर संजय दवंगे आणि सुरेखा घोलप यांना मी विनंती करतो की आपण पुढचे सूत्र घ्यावे। महाराष्ट्र राज्य व अहमदनगर महानगरपालिका अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने 15वे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन आजचे परिसंवादाचे पुष्प गुंफण्यासाठी आलेले सर्व वक्ते यांचं विचारपीठाच्या वतीने मी हार्दिक स्वागत करते आणि मंडपामध्ये बसलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, परिसंवादाचा विषय आहे महिलांच्या सक्षमीकरणात मराठी साहित्याचे योगदान। अध्यक्ष आहेत प्राध्यापक प्रतिमा परदेशी, त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने मी हार्दिक स्वागत करते। सहभाग आहे प्राध्यापक डॉक्टर शमीभा पाटील फैजपूर, आपल्या सर्वांमध्ये त्या उपस्थित आहेत, त्यांचंही आपल्या सर्वांच्या वतीने शब्दगंधच्या वतीने हार्दिक स्वागत करते। प्राचार्य डॉक्टर माहेश्वरी गावित, प्राध्यापक रेखा मेश्राम औरंगाबाद, या सर्वांचं मी विचारपीठाच्या वतीने हार्दिक स्वागत करते। प्राचार्य डॉक्टर गुंफा कोकाटे, डॉक्टर संजय दवंगे, सुरेखा घोलप या टीममध्ये सूत्रसंचालक म्हणून काम करत आहेत। या परिसंवादासाठी मी प्रथमतः सर्व व्याख्यात्यांना विनंती करते। सुरुवातीला माननीय प्राध्यापक डॉक्टर शमीभा पाटील मॅम फैजपूर येथून आलेले आहेत, त्यांना मी विनंती करते की त्यांनी विचारपीठावर स्थानापन्न व्हावं। शमीभा पाटील मॅडम। या परिसंवादामध्ये मॅडम आपलं हार्दिक स्वागत। प्रचंड टाळ्यांच्या गजरात मॅडमचं आपण स्वागत करूयात। महिलांच्या शमीभा पाटील मॅडम या खऱ्या अर्थानं समाजाला दिशा देणाऱ्या विचारवंत अभ्यासक आणि लेखिका आहेत। मराठी पारलिंगी सामाजिक कार्यकर्ते असून तृतीयपंथी हक्क अधिकार समितीच्या राज्य समन्वयक आहेत। तसेच त्या वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकारिणी सदस्य आहेत। शमीभाताई या 2008 पासून पूर्ण वेळ सामाजिक कार्यकर्त्या म्हणून जळगावमध्ये काम करत आहेत। या अंतर्गत त्यांनी आदिवासींचे वनहक्क, आरोग्य, रचनात्मक संसाधनांविषयी अनेक संघर्ष मोर्चा आणि या सगळ्या सामाजिक परिवर्तनाचं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे। फैजपूर आणि ग्रामीण भागातील झोपडपट्टी पुनर्वसन, रेशन अधिकार कृती समिती, केळी कामगार संघटना, गायरानधारकांचे अधिकार, बेघर हक्क निवारा या संदर्भात जन आंदोलनात्मक त्या काम करतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या प्रबुद्ध भारत या पाक्षिकाच्या त्या लेखिका आहेत। तसेच प्रशांत दया पवार संपादक असलेल्या बाई माणूस भारत अब बोल रहा है या महिला केंद्रित मीडिया समूहाच्या पत्रकार म्हणून कार्यरत आहेत। कवयित्री आहेत, स्तंभलेखिका आहेत, आंबेडकरी विचाराच्या अभ्यासिका आहेत, उत्तम वक्ते आहेत। भारतात पुरुषप्रधान पद्धतीमध्ये स्त्रीला आणि तृतीयपंथीयांना सेक्स ऑब्जेक्ट म्हणून पाहिले जाते। या व्यवस्थेने तृतीयपंथीयांना वर्षानुवर्ष माणूसपण म्हणून नाकारले, शोषणाची व्यवस्था निर्माण केली। समाजाने माणूस म्हणून तृतीयपंथीयांना स्वीकारले नाही। तृतीयपंथीयांच्या प्रातिनिधिक व सामाजिक कार्यकर्त्या शमीभा पाटील म्हणतात, रेल्वे, बाजार, बारसे, दिवाळी, लग्न अशा ठिकाणी त्यांची एका जागी एका मर्यादेत निश्चित केली आहे। त्यांच्याकडे विविध चळवळींची परंपरा असली तरी त्या चळवळी कोशात अडकून पडलेल्या आहेत आणि त्यामुळे भांडवलशाही वृत्तीने देशाचे नुकसान झाले आणि त्यामुळे तृतीयपंथीयांचे सुद्धा नुकसान झालेले आहे। हा जो काही पारंपरिक साचा आहे ते मोडीत काढण्याचं काम या शमीभा पाटील आणि परिवर्तनाच्या चळवळीत काम करणाऱ्या विचारवंतांनी केलेलं आहे। शमीभाताई या बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन युवा आघाडी व वंचित महिला आघाडी प्रदेशच्या कार्यकारिणी सदस्य आहेत। त्यांचा परिचय अतिशय मोठा आहे, पण मॅडम तुम्ही या शब्दगंध
संमेलनाशी साहित्याशी नेहमीच जोडलेल्या असता, या चळवळीशी जोडलेल्या आहात, या सर्वांच्या वतीने मी आपले हार्दिक स्वागत करते. आणि आपल्या शर्मिलाताई गोसावी शब्दगंधच्या सर्वेसर्वा किंवा शब्दगंध साहित्य परिषदेचे संस्थापक माननीय गोसावी सर यांना विनंती करते की त्यांनी शमीमाताईंचा शॉल आणि सन्मानपत्र आणि बुके देऊन सन्मान करावा. घरामध्ये प्राध्यापिका म्हणून काम करतात, चांगल्या प्रकारच्या विचारवंत संशोधक, अभ्यासिका म्हणून, स्त्रीवादी साहित्याचे अभ्यासक म्हणून त्यांचं नावलौकिक आहे. मेश्राम मॅडम, आपलंही या शब्दगंधेच्या निमित्ताने मी हार्दिक स्वागत करते. आणि गोसावी सरांना विनंती करते की त्यांनी मेश्राम मॅडमचं स्वागत करावं. रेखा मेश्राम मॅडम अतिशय चांगल्या प्रकारच्या अभ्यासिका, संशोधिका, विचारवंत आहेत. शब्दगंध साहित्याशी त्या उपस्थित असलेल्या आमच्या ज्येष्ठ भगिनी आणि मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापिका डॉक्टर रेखाताई मेश्राम, त्यासोबतच या शब्दगंध साहित्य संमेलनाचे आदरणीय संमेलनाध्यक्ष आणि संमेलनाध्यक्ष, त्यासोबतच या कार्यक्रमासाठी वारंवार ज्यांनी मला फोन करून अगदी पहिल्या दिवसापासून फॉलोअप घेतला ते गोसावी सर. आणि या पूर्ण प्रिमायसिसमध्ये नेहमीच साहित्य संमेलनांमध्ये सुरुवातीला सकाळी थोडी गर्दी असते आणि मग दुपारी दर्दी थांबतात, कारण हळूहळू मग ती ओसरायला लागते. हा नेहमीचाच एक चित्राचा भाग आहे. पण आताच्या साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने आपण पाहिलं तर माझ्याकडे असलेला विषय वेगळा आहे, पण विषयाला सुरुवात अगदी करणार नाही, कारण सुरुवातीलाच मी म्हणेन की महिलांच्या सक्षमीकरणात मराठी साहित्याचं योगदान. तर मी स्टेटमेंट सुरुवातीलाच उलटं करते. परिसंवाद आहे, आमच्या परिसंवादाला अध्यक्ष असाव्यात, पण आमच्या अध्यक्ष काही तांत्रिक कारणामुळे पोहोचू शकल्या नाही. पण आदरणीय रेखाताई आहेतच, तर त्या आम्हाला मार्गदर्शक म्हणून पण आहेत, तर त्या अध्यक्षस्थान म्हणूनही. म्हणून मी सुरुवातीला स्टेटमेंट थोडं चेंज करते की साहित्यामधलं महिलांच्या सक्षमीकरणाचं योगदान, त्यापेक्षा मराठी साहित्याला महिलांनी किती सक्षम केलं आणि त्यामध्ये नेमकं काय आहे या अनुषंगाने विचार होणं खूप गरजेचं आहे. कारण मी म्हणेल की साहित्याची जननीच स्त्री आहे. अगदी हालवाहनाच्या गाथा सप्तशतीपासून तर अलीकडच्या काळापर्यंत जी माझी वन ऑफ दी फेवरेट होती आणि आता आमच्यात नाही आहे, पण ती तिच्या शब्दरूपांनी आहे, अशी असलेली कविता महाजन, अशा प्रत्येक भक्कम बाईनं मराठी साहित्याला इतकं अमूल्य काही दिलेलं आहे की आपण त्याचा विचार करू शकत नाही. पण मराठी महिलांच्या सक्षमीकरणाच्या बाबतीमध्ये मी म्हणेल तर मराठी साहित्य, मराठी भाषाच मुळात, मराठी भाषेवरच माझा आरोप आहे की ही प्रचंड जेंडर बायस भाषा आहे. म्हणजे एक विदर्भातला बेल्ट सोडला तर बाकीचा सगळा उरलेला महाराष्ट्र हा मराठी हा जेंडर बायस वर्ड वापरतो. कारण आमच्या विदर्भाकडे, मी विदर्भाच्या बॉर्डरला लागून राहते, खास करून प्रेम आहे माझं विदर्भावर. तर तुम्ही जर विदर्भाच्या बोलीभाषेत पाहिलं तर माणूस म्हणतो मी येते आणि बाई म्हणतो मी येतो. इतकं त्याच्यातलं बायसनेस बाजूला गेलेलं आहे की त्याच्यामध्ये लिंगसापेक्षी असं जे असतं ते काहीच नाही आहे. पण बाकीचा उर्वरित महाराष्ट्र चुकून जरी ओठाच्या वर काळाभर मिशा असलेला माणूस म्हटला की मी येते, तर त्याच्या अगदी जाईपर्यंत त्याच्याकडे खाली वर निरखून पाहिलं जातं. अशा पद्धतीचं बायसनेस भाषेमध्ये आहे. पण महिलांच्या सक्षमीकरणाच्या योगदानाकडे जर मी जाईल तर अगदी मराठीतली पहिली कादंबरी म्हणून आपण जिला बघतो, बाबा पद्मजींचं यमुना पर्यटन, तर त्यामध्येही सोशिक सहन करून घेणारी समाजाने दिलेल्या ज्या काही प्रथा परंपरा असतील, एकूणच की पेट्रियार्किकल पुरुषसत्ताक व्यवस्थेने उभा केलेला जो काही सो कॉल्ड सांस्कृतिक साचा आहे, मी अगदी जाणीवपूर्वक हे शब्द वापरते, सो कॉल्ड कल्चरल बॅकग्राऊंड, सो कॉल्ड तथाकथित सांस्कृतिक साचा, अशा पद्धतीने जो उभा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये बाईच्या दुय्यमत्वाला कायम ठेवत, हे दुय्यमत्व अधोरेखित करत असताना जो काही सांस्कृतिकतेचा अंश लादला जातो, त्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की तुमच्यावर अपरिहार्यपणे गुलामी लादली जाते आणि ती गुलामी तुमच्याकडे जी दिली जाते ती आभूषणांनी मिरवण्यासाठीची सगळी अगदी उघड जेल. या उघड जेलीचं स्वातंत्र्य भोगणाऱ्या बायका या मराठी साहित्यामध्ये खूप 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 आढळतात. म्हणजे अलीकडेच आपण नगर जिल्ह्यामध्ये आहोत आणि नगर जिल्ह्यामध्येच अगदी मराठी साहित्यामध्ये ज्यांनी मानाचे तुरे रोवलेले आहेत असे साहित्यिक इथून जवळ राहतात
आदरणीय रंगनाथ पठारे सरांची 7 पाटील कुलवृत्तांत तुम्ही सगळ्यांनी वाचलीच असेल, तर तुम्हाला त्यात सापडेल की अतिशय ठासून ठासून पुरुष सापडतो, पण बाई किती सोशिक सापडते आणि सहन करणारी सापडते. माझा उघड आरोपच आहे हा की मराठी साहित्य जशी भाषा बायसनेसवर टिकून आहे, त्याच पद्धतीने इथलं मराठीतलं साहित्य देखील बायसनेसवर टिकून आहे. मराठीतल्या आतापर्यंत नामवंत ठरलेल्या ज्या काही मोठ्या मोठ्या कादंबऱ्या आहेत, मग अगदी नेमाड्यांच्या हिंदूमध्ये असेल किंवा कोसला असेल किंवा मग मराठी साहित्यामध्ये खांडेकरांचा कालखंड असेल, त्यानंतर आलेला मग एकूणच 4 कालखंड जे आपण काही काउंट करतो, आधुनिक मराठी साहित्याचे असतील किंवा मग मध्ययुगीन मराठी साहित्याच्या कालखंडामध्ये आपण जे काही काउंट करतो, त्यामध्ये खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आपल्याला सगळेच्या सगळे नायक हे पुरुषच सापडतं. आणि खरं म्हणायला गेलं तर इथला सगळा कर्तृत्वाचा इतिहास महिलांचा आहे, सगळा कर्तृत्वांचा इतिहास महिलांचा आहे. म्हणजे जय जिजाऊ म्हटल्याशिवाय महाराष्ट्राची सकाळ होत नाही. इथल्या कर्तृत्वाचा इतिहास महिलांचा आहे, इथल्या संस्कृतीच्या रेखीवपणाचा आणि इथल्या संस्कृतीला अतिशय टप्प्याटप्प्याने वसवण्याचा इतिहास अगदी मातृसत्ताक व्यवस्थेपासून जो आहे तो सगळा महिलांचा आहे. पण भाषेच्या अंगाने या बाबतीत मी नेहमी बोलत असताना, म्हणजे जे साहित्य मी वाचते त्याच्यामध्ये मला मल्याळी साहित्य आवडतं, त्यामध्ये मला बंगाली साहित्य आवडतं की त्यातल्या बायका सोशिक दाखवले जात नाहीत किंवा त्यामध्ये महिलांच्या सक्षमीकरणाच्या संदर्भामध्ये साहित्याचं योगदान असा मुद्दा न होता महिलांचं त्या साहित्यामध्ये काय योगदान आहे याविषयीच्या चर्चा केल्या जातात आणि ते खऱ्या अर्थाने सापडतं. महिलांच्या सक्षमीकरणाच्या बाबतीत मी म्हणेल की मराठी साहित्यामध्ये अगदी आपण जर अलीकडच्या कालखंडामध्ये पाहिलं तर ज्योतिबाच्या काळानंतर असलेलं पहिलं मी म्हणेल की महिलांच्या सक्षमीकरणाची भूमिका घेऊन आलेलं जे पहिलं पत्र आहे, जे पहिलं पत्र होतं, त्या पहिल्या पत्रानंतर मग दुसऱ्या टप्प्यामध्ये असलेला स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ असेल. स्त्री पुरुष तुलनेनंतर मग ज्यावेळी खऱ्या अर्थाने, कारण इथल्या आमच्या बाया उशिरा लिहायला लागल्या असं म्हटलं जातं, पण आमच्या बाया लिहित होत्या, म्हणजे आमची जनाई लिहित होती, आमची कानाई लिहित होती. आमच्या महदंबेच्या धवळ्यांनी मराठी साहित्याला रुजुवात करून ठेवलेली आहे. हलवाहनाच्या गाथा सप्तशतीमध्ये असलेल्या ज्या काही 13 मातब्बर गाथा सापडतात की दिन्नल्ले घेतल्ले ऐसे बोलती तेथे म्हणती मराठे, अशा पद्धतीचा जो ठाशीव मराठीचा जो ठसा आहे तो एका बाईनेच लिहिलेला आहे. पण त्याच्याविषयीची असलेली जी काही कन्सेप्शनली आपण जे म्हणतो अलीकडच्या काळात कथा कादंबरी, कारण आपण कादंबऱ्यांकडे येतो, आपण कथांकडे येतो, आपण कवितांकडे येतो, त्या कालखंडामध्ये ज्यावेळी बाई लिहायला लागली तर बाई लिहायला लागलेली असताना बाईने ज्यावेळी तिचे अंतरंग उलगडून मांडायला सुरुवात केली, मग सानिया असेल, गौरी देशपांडे असेल, इरावती कर्वे असतील, कविता महाजन असतील, प्रज्ञादया पवार असतील, अशा पद्धतीच्या ज्या ताकदीच्या लेखिका पुढे आल्या आणि या लेखिकांनी ज्यावेळी महिलांच्या सक्षमीकरणाच्या संदर्भामध्ये, कारण निव्वळ साहित्याच्या अंगाने जर सक्षमीकरण म्हटलं तर साहित्य हे इंडिव्हिज्युअल अंगाने जातच नाही, त्याला सांस्कृतिक कंगोरे खूप मोठ्या प्रमाणे असतात. कारण लिहिणारा प्रत्येक लेखक एका इथल्या समाजव्यवस्थेच्या विशेष जाती वर्ग घटकातून आलेला असतो आणि त्याच्या मेंदूवर तिथला जो सांस्कृतिक अवकाश आहे, सामाजिक अवकाश आहे, तो अगदी त्याच्या नेणिवेपासून तर जाणीवेपर्यंत ठासून भरलेला असतो. आणि मग तो व्यक्त होत असताना त्याने त्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक भिंगातून पाहिलेली जी काही बाईची प्रतिमा आहे तीच चितारण्याचा प्रयत्न तो करतो आणि तीच तिथे अधोरेखित होते. त्याच्यामुळे आमच्याकडे असलेल्या पुरुषांच्या लिखाणामध्ये बाई एकतर आम्हाला अगदी सुकुमार सुनयनी किंवा मग गुलाबी छटा किंवा उडता पदर, भुरुभुरू केस अशीच बहुतांशी सापडते. बोट्टावर मोजणे इतके लेखक मी म्हणेन. तेही मी सुरुवातीलाच म्हटलं की त्यांचा जो सामाजिक सांस्कृतिक अवकाश आहे किंवा त्यांनी जे भोगलेला आहे त्या अनुषंगानेच त्यांची ती मांडणी आपल्याला सापडते. म्हणून महिलांच्या सक्षमीकरणाच्या अंगाने जर म्हटलं तर सक्षमीकरणाची व्याख्या मला वाटतं की साहित्यिक अंगाने स्पष्ट झाली पाहिजे की मग ते सक्षमीकरणाविषयी बाबासाहेबांनी जे 5 अँगल दिलेले आहेत की सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजनैतिक किंवा मग शैक्षणिक, या 5 अँगलने कुठलं सक्षमीकरण, तर या सक्षमीकरणाच्या अंगाने मराठी साहित्यामध्ये महिलांचं जे काही मांडणी केलेली आहे ती कितपत सापडते हा खूप, मी म्हणेन की हा स्पेशली संशोधनाचा विषय आहे. यावर झालेलंही असेल पण होत असताना मग त्याचे डिफिकल्ट आणि डिफरंट अँगल आपल्याला सापडतात. पण हा मुद्दा घेत असताना महिलांच्या सक्षमीकरणाच्या वेळी मराठी साहित्याचं योगदान
तर मराठी साहित्याने एक मात्र मी नक्की कबूल करेन की मराठी साहित्यातून ज्या ज्यावेळी स्त्रिया व्यक्त झाल्या, म्हणजे अगदी ब्रिटिशांच्या कालखंडापासून ज्यावेळी स्त्री पुरुष तुलना किंवा मग आमच्या मुक्ताबाईचं पहिलं पत्र आलं मुक्ता साळवेचं, त्यावेळी आमच्या मुक्ता साळवेच्या पत्रापासून तर अलीकडच्या काळापर्यंत गेल्याच 15 दिवसापूर्वी आलेली एक मराठी कादंबरी आहे मराठी भटक्या विमुक्त समाजातल्या लेखिकेची, तिथपर्यंत आलेला जो काही अवकाश आहे त्यामध्ये एक मात्र की आधुनिक शैक्षणिक पद्धतीने जी ज्योतिबा फुल्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आली आणि त्या शिक्षण पद्धतीने जो आम्हाला जागतिक साहित्याचा अवकाश ओळखीचा करून दिला, त्यामुळे आमच्या इथली महिला शिक्षणाकडे वळली, ती शिकायला लागली, तिला जगाची समज आली की जग फक्त चूल मूल आणि मग जिच्या हाती दोरी ती जगाची उद्धारी वगैरे इथपर्यंत नाही आहे, तर जिच्या हाती लेखणी ती स्वतःच्या हक्काची देखील करते मागणी, अशा पद्धतीची आहे. आणि मग त्या मागणीची भूमिका ती तिच्या वेगवेगळ्या रूपातून व्यक्त करायला लागली. आणि या सक्षमीकरणामध्ये मग ती कथा, कविता, कादंबरी, नाटक अशा वेगवेगळ्या अंगाने ती लिहायला लागली. आणि हे लिखाण करत असताना मी मगाशीच म्हटलं की अगदी दुर्गाबाई भागवतांचं जरी असतील म्हणजे काही अंगाने सांस्कृतिक मतभेद आमचे असतीलही, म्हणजे दुर्गाबाई भागवतांची फॉलोअर नाही आहे सांस्कृतिक मतभेदांच्या बाबतीमध्ये, पण लिखाणाच्या बाबतीमध्ये ज्यावेळी मातृसत्तेचा शोध घेत असताना दुर्गाबाईंनी लिहिलेलं असेल, त्यानंतर असलेल्या ज्या काही लेखिका असतील, म्हणजे अलीकडच्या काळापर्यंत आम्ही येताना प्रज्ञाताईंपर्यंत येतो, गौरी देशपांडेंपर्यंत येतो, सानिया येतो, किंवा मग त्या मधल्या टप्प्यामध्ये मी खानदेशमधून येते तर आम्ही बहिणाबाईंपर्यंत जातो. कवयित्रींच्या अंगाने जर आम्ही पाहिलं तर मल्लिका अमर शेखांचा अलीकडे आलेला कविता संग्रह असेल, अशा पद्धतीने जे डिफरंट अँगलने येतं आहे. पण यातही मी प्रकर्षाने नमूद करू इच्छिते की हे डिफरंट अँगलनी जे येतं आहे, ज्यात जगण्याचं वास्तववादी भान आहे, हे जगण्याचं वास्तववादी भान असलेलं जे म्हणून साहित्य म्हणून येतं आहे, हे सगळंच्या सगळं हे अशा वर्गातून येतं आहे की ज्याला जगण्याचे प्रचंड चटके आहेत. त्याच्या एका पिढीला अशा पद्धतीने जगावं लागत होतं की खरंच ही जिवंत माणसं आहेत का, ही ओळखही त्यांची नाकारली जात होती. अशा वर्गातून हे लिखाण येतं आहे. आणि या वर्गातून आलेल्या महिलांनीच मराठी साहित्याला वेगळ्या पद्धतीची दृष्टी दिलेली आहे. नाहीतर मग गोड गुलाबी लिहिणाऱ्या पण आहेत. महिला सक्षमीकरणाच्या भूमिकांमध्ये मराठी साहित्यामध्ये पुरुषांचं पण योगदान आहे. अगदीच आम्ही पुरुषांचं अस्तित्व नाकारच नाही. म्हणजे माझा आंबेडकरी स्त्रीवाद हा पेट्रियार्की अंगाने पुरुष सत्तेला विरोध करतो, पुरुषाला विरोध करत नाही, वृत्तीला विरोध करतो. तर त्या अंगाने जर पाहिलं तर महिलांच्या सक्षमीकरणामध्ये मराठी साहित्याने गेल्या 60 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने एक आलेख वेगळ्या पद्धतीचा मांडायला सुरुवात केली आहे. गेल्या 30 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर प्रचंड ताकदीच्या महिला लिहायला लागलेल्या आहेत. आणि या ताकदीने लिहिणारा हा जो काही महिला वर्ग आहे, या वर्गाने महिलांच्या स्वतंत्र, म्हणजे मी विरागी मी विमुक्त नावाची अलीकडेच अंजली जोशींची आलेली स्वतंत्र महिलेच्या लैंगिक जीवनाच्या आणि तिच्या लैंगिक स्वातंत्र्यावर भूमिका आणि भाष्य करणारी प्रचंड ताकदीची कादंबरी येते. म्हणजे मराठी साहित्य आता केवळ चूल मूल किंवा कौटुंबिक आणि सामाजिक चौकटीच्या पलीकडे जसं आयन रॅडने दिलेल्या ऑब्डिव्हिजमच्या थेरीचा सिद्धांत आहे, व्यक्तिवादाचा सिद्धांत आहे आणि व्यक्तीच्या वैयक्तिक जगण्याच्या भूमिकांसोबत असलेला जो काही व्यापक अवकाश आहे, तिथपर्यंत आता मराठी साहित्य यायला लागलं आहे. आणि त्याचं दालन एका स्त्रीनेच मोकळं केलेलं आहे. कारण अंजलीताईंनी जी लिहिलेलं आहे ते एक स्त्रीच म्हणून लिहिलेलं आहे. तर त्या ठिकाणी महिलांचं सक्षमीकरण हे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक आणि नव्या जगाची असलेली जी काही लैंगिक अल्पसंख्याकता आणि लैंगिकतेच्या संदर्भाने असलेल्या ज्या भूमिका आहेत त्याच्या बाजूने मुक्त होणारा जो अवकाश आहे, या पातळ्यांवर आता मराठी साहित्य विचार करायला लागलं आहे. आणि महिलांच्या सक्षमीकरणामध्ये मी म्हणेल की ज्यांनी क्रांतीबीजारोपण केलं होतं तो क्रांतिबा ज्योतिबा फुले हा आद्य साहित्यिक होता की त्याने महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत भूमिका मांडली होती आणि ती साहित्यिक अंगाने मांडलेली होती. त्याच्या गुलामगिरी आणि आपल्याला क्षुद्र या पुस्तकांमध्ये आपल्याला दिसते, त्याच्या इतर लिखाणामध्ये दिसते. त्याच्या टप्प्याटप्प्याने एक परंपरा विकसित होते. अजून तो व्यापक अवकाश आपल्याला व्हायला मोठा आहे. कारण सभामंडपात जरी पाहिलं तर वेण्या घातलेले किती आणि केस विंचरलेले किती, असं जर आकडा मोजला तर सक्षमीकरणाची जी आपली भूमिका आहे
तर त्या सक्षमीकरणाच्या भूमिकांसाठी आपल्याला अजून 1-2 पिढ्या तरी वाट बघायला लागणार आहे. ती वाट बघूया आणि मराठी साहित्याकडून अपेक्षा ठेवूया की केवळ रडणारं नाही तर भिडणारं, लढणारं, स्वतःच्या हक्कासाठी झटणारं जे खऱ्या अर्थाचं अस्तित्व आहे त्या अस्तित्व पण उद्या प्रमुख नायिका म्हणून दिसतील. नाहीतर आम्ही किती काळ खंडेराव वाचावा, मला तर कंटाळा आला आहे की नाही. आम्ही किती काळ खंडेराव वाचावा, आमची एखादी असावी की खंडीत पण असावी, एखादी केवळ खंडेरावच का असावा. तर इथे या पद्धतीचं एखादं व्यापक भूमिका घेऊन मराठी साहित्य उभं राहील. आणि मी तर म्हणेन की ते लिंगावर न अडकता लिंगनिरपेक्ष होत ज्या व्यापक अवकाशाला गाठेल ती वेळही लवकरच येईल. एवढं बोलून थांबते. यानंतर माझ्यानंतर बोलण्यासाठी देखील आमच्या या आजच्या परिसंवादामध्ये इतर देखील वक्ते आहेत. आयोजकांचे आभार व्यक्त करते की त्यांनी मला इथे भूमिका मांडण्यासाठी एवढ्या दिग्गजांसमोर आणि अभ्यासक मंडळींसमोर संधी दिली आणि मला जेवढी काही तोडकी मोडकी भूमिका माझ्या परीने मांडता आली तेवढी मी माझी मांडलेली आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवते. आपणा सर्वांचे आभार आणि धन्यवाद. थँक्यू. लक्षात आलं असेल की दुसऱ्या दिवशीच्या या सत्रामध्ये महिला सक्षमीकरण यामध्ये मराठी साहित्याचं योगदान या विषयावर अतिशय सुंदर असे विचार आपण ऐकलेले आहे. मुक्ताबाईंचा उल्लेख केलेला आहे. त्यांनी एके ठिकाणी लिहिले, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळली सूर्याशी, थोर नवलाव जाहला, वांझे पुत्र प्रसवला. मराठी साहित्यामध्ये जे कालखंड आहेत त्या कालखंडामध्ये जर पाहिलं तर महदाईसापासून लिखाण करणाऱ्या स्त्री साहित्यिक असतील या सर्वांनी या लेखनामध्ये सक्षमीकरण हा विषय मांडलेलाच आहे. जगण्याच्या वेगात अस्वस्थता येत गेली आणि धर्माचं प्रस्थ वाढत गेलं की कमी होत आहे. त्याचप्रमाणे व्यावहारिक शहाणपण आलं, दांभिकता जाऊन स्त्री पुरुष मोकळेपणा आला, स्त्री शिक्षण आलं, कला छंद उपयुक्तता आली, याचं प्रतिबिंब साहित्यात पडत गेलं. आणि म्हणून या पुढील विचार आपण ऐकणार आहोत. त्यासाठी मी गुंफा कोकाटे यांना आमंत्रित करते. त्यांनी परिचय करून द्यावा मॅडम यांचा. वैचारिक मांडणी अतिशय सुंदर केली. अगदी मैत्री, गार्गेयी, विश्ववारा, लोपामुद्रापासून डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी असं म्हणणारी जनाबाई, मुक्ताबाई, वेनाबाई, कान्होपात्रा, महदंबा या सगळ्या स्त्रियांचं त्यांनी पुढे अगदी जिजाऊ, रमाई, सावित्री आणि सक्षमीकरणामध्ये मराठी साहित्याचा अगदी गौरी देशपांडे, सानिया, आशा बगे आणि हा सगळाच साहित्याचा उलगडा झाला की खरंच सक्षमीकरण करण्यामध्ये स्त्रीलेखिकांचा किती सहभाग आहे त्यांनी सांगितलं. मनापासून पाटील मॅडम अतिशय सुंदर वैचारिक मांडणी आम्हा सगळ्यांना आवडलेली आहे. सेकंड सेक्स लिहिणारी सिमॉन्दी बुवा या सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्य आहेत. मी शर्मिलाताई गोसावी यांना विनंती करते की त्यांनी सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि शॉल देऊन मॅडमचा सत्कार करावा. स्त्री म्हणजे विधात्याचं वैभव असते, स्त्री म्हणजे मानवतेचा मान असतो, स्त्री म्हणजे सौंदर्याचं संघटन, स्त्री म्हणजे कोमलतेचा कळस, स्त्री म्हणजे प्रेमाचा पर्वत, स्त्री क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते. आणि या स्त्री सक्षमीकरणाच्या चौफेर अशा वाटा शोधत असताना, सक्षम होत असताना समान संधी, समान न्याय, समान स्वातंत्र्य हे सगळं सक्षमीकरणाच्या संविधानाच्या चौकटीमध्ये आहे आणि त्यातनंच महिलांची वाटचाल चालू आहे. धर्मसत्ता, राजसत्ता या सगळ्या सत्तेमध्ये सगळाच अभ्यास महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आत्ता वैचारिक मांडणी करण्यासाठी आमंत्रित करते आहे प्राध्यापक रेखा मेश्राम यांना की त्यांनी आपली मांडणी करावी. नाही ठीक आहे, काहीच हरकत नाही. आवाज ठीक आहे. नाही तर कार्यकर्त्याही आहेत. सोबतच काम आणि साहित्य ह्या दोन्हीही अंगानं त्यांचं ज्या वेळेला आगमन होतं त्यावेळेला त्यांच्यातली असलेली प्रखरता आपल्याला नेहमीच जाणवते. आदरणीय शमीबा पाटील मॅडम ज्यांनी या ठिकाणी मला
पाचारण केलं आणि सांगितलं की आपल्याला इथं यायचं आहे, शर्मिलाताई आणि गोसावी सर, त्यांचं सुरुवातीलाच मी त्यांचा आभार मानेन. मला ज्या वेळेला सांगितलं की आपल्याला महिलांच्या सक्षमीकरणात मराठी साहित्याचं योगदान या विषयामध्ये बोलायचं आहे आणि आपल्याला दलित साहित्याच्या अनुषंगाने बोलायचं आहे. दलित साहित्याच्या अनुषंगाने महिलांचं कशा पद्धतीचं सक्षमीकरण, साहित्यातलं सक्षमीकरण आहे या विषयी आपल्याला या ठिकाणी बोलायचं आहे. तोही विषय या ठिकाणी मी मान्य केला आहे. या परिसंवादामध्ये उपस्थित असणारे आपण सगळेच, सोबतच सत्यशोधक औरंगाबादचे सत्यशोधक परिषदेचे अध्यक्ष के हरिदास साहेब, माझ्यासोबत असणाऱ्या डॉक्टर वंदना पाटील मॅडम आणि आपण सगळेच. मग आपण फार चांगलं एक वाक्य ऐकलं. आपण एक फार चांगलं आणि महत्त्वपूर्ण वाक्य या ठिकाणी सांगितलं की महिलांनी या ठिकाणी साहित्याला योगदान दिलेलं आहे आणि हे खरं आहे. ज्या वेळेला मला मॅडमनी सांगितलं की आपल्याला दलित साहित्याच्या अनुषंगाने या साहित्यातल्या जो काही महिलांच्या सक्षमीकरणाच्या अनुषंगाने दलित साहित्याने काय योगदान दिलं आहे, तर मी असं म्हणेल की त्या वेळेला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळी मानवमुक्तीच्या लढ्यात ज्या ज्या महिलांनी सक्षमतेने सहभाग घेतला, त्यांच्या एका आवाजाने त्या पुढे आल्या, त्या शिकल्या, त्यांनी परिस्थितीवर मात केली आणि त्यांच्या आयुष्याचा जीवनपट त्यांनी मांडला, त्यांच्या लेखनातून मांडला. ते लेखन वाचल्या गेले आणि त्यातलं ते लेखन हे केवळ त्या महिलेचं नव्हतं, तर ते एक समाजाचं प्रतिनिधित्व करणारं होतं, ते आंबेडकरी समाजाचं प्रतिनिधित्व करणारं होतं आणि त्यातून एक पिढी घडत गेली. अर्थात त्या साहित्याने केवळ एक आराखडाच गुंतलेला नव्हता, तर त्या साहित्याने दुसऱ्या साहित्याला चालना दिली, त्या साहित्याने अधिकाधिक चळवळीला चालना दिली आणि त्या साहित्याने केवळ महिलांनाच नाही तर चळवळीत असणाऱ्या समस्त, इवन इतकंच नाही तर गुलामीत प्रत्येक जो काही गुलाम असेल, जो जगत असेल, त्या सगळ्या जगण्यातल्या माणसांना मानवमुक्तीच्या लढ्यापर्यंत नेऊन पोहोचवलेलं आहे. म्हणून केवळ एका वर्गात ती सामील होत नाही आहे, तर ती त्या ठिकाणी मानवमुक्तीच्या लढ्याचं प्रतिनिधित्व करते आहे. ही सगळ्यात मोठी बाब आहे. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायला लागेल, खरं तर विषय खूप मोठा आहे. म्हणजे साहित्यातील त्या ठिकाणी महिलांच्या सक्षमीकरणात त्या ठिकाणी मराठी साहित्याचा जो काही योगदान असेल, साहित्याचा आवाकाच खूप मोठा आहे, त्यातला बागच खूप मोठे आहे, त्याच्यामध्ये असणारे प्रकार फार मोठे आहेत. मग कविता घ्या, कथा घ्या, कादंबरी घ्या, प्रवास वर्णन घ्या, ललित घ्या, सगळंच. पण यातला निवडायचं काय? कारण एवढं सगळं सांगत बसायला मला असं वाटतं की ते काही 15-20 मिनिटात संपणारं नाही आहे. आणि 15-20 मिनिटात सांगत असताना त्यामध्ये कुठल्या साहित्याला किती न्याय, प्रकाराला किती न्याय द्यावा आणि कुठल्या कालखंडातल्या लोकांना किती न्याय द्यावा, त्यातल्या साहित्यातल्या स्त्रियांच्या संदर्भात किती न्याय द्यावा, हा एक मोठा आवाका आहे. आणि मला असं वाटतं त्या अनुषंगाने मी केवळ खरं तर मला आधीच विभागणी करून दिलेली आहे की आपल्याला दलित साहित्याच्या संदर्भात बोलायचं आहे. दलित साहित्यातलाही मी पुन्हा प्रकारामध्ये जात आहे आणि त्या प्रकारातला मी स्वकथनाचा जो काही भाग आहे तो मी या ठिकाणी निवडत आहे. हे म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये दलित साहित्य हे नाव अगदी प्रकर्षाने म्हटलं जायचं. आता त्या दलित या शब्दाला अनेकांचा आक्षेप आहे की आम्ही आता बौद्ध झालेलो आहोत, बौद्ध धम्माची आम्ही दीक्षा घेतलेली आहे, आम्ही बौद्ध झालो, आम्ही आता दलित नाही राहिलेलो आहोत, आम्ही आता बौद्ध झालेलो आहोत. म्हणून त्या ठिकाणी आंबेडकरी साहित्य
या अनुषंगाने त्याचं नाव या ठिकाणी स्वीकारण्यात आलेले. अर्थात लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी ज्यांनी व्यक्ती म्हणून स्वीकारला त्यांनी त्यांच्या विचाराचा आवाका स्वीकारलेला नाही, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी वैचारिक दृष्टिकोनातून स्वीकारला, विचारातून चळवळीतून स्वीकारला, मानवतेतून स्वीकारला, त्यांचा आवाका हा जागतिक पातळीवर गेलेला आहे. म्हणून मला असं वाटतं की नाव हा त्या व्यक्तीच्या परत्वे घेण्यापेक्षा त्याच्या विचाराच्या आणि त्याच्या कार्याच्या अनुषंगाने घेतला पाहिजे. अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ठिकाणी आंबेडकरी साहित्याच्या अनुषंगाने पुढे या ठिकाणी येत आहेत. स्वकथनाच्या अनुषंगाने जर विचार करायचा झालाच तर स्वकथन हे अगदी बुद्धांच्या थेरी गाथेपासून, म्हणजे बुद्धांच्या काळामध्ये स्त्रियांना मिळालेला सर्वोच्च मान अर्थात थेरी, त्या स्त्रियांना त्यांनी सामावून घेतलं. त्या ठिकाणी जात वर्ग भेद कुठल्याही पद्धतीने बघितला गेला नाही. ती त्या ठिकाणी भिक्षुणी म्हणून ज्या वेळेला स्वीकारली गेली ती त्या ठिकाणी स्वतःचं अस्तित्व जे काही आहे जिथे जिथे तिला वाटेल त्या ठिकाणी ती सांगत गेली आणि त्या ठिकाणी ती थेरी या उच्च पदावर गेली. तिच्या थेरी गाथा या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीच्या, म्हणजे जवळजवळ 75 थेरींच्या गाथा या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीच्या ज्या काही गाथा लिहिल्या, म्हणजे आम्रपालीपासून ते अगदी पुढे त्यांनी जो काही मुक्ततेचा या ठिकाणी अनुभव घेतला तो अनुभव अत्यंत चांगल्या पद्धतीने घेतला आणि मांडला. शमीमाताईंनी या ठिकाणी अगदी संत साहित्याचाही उल्लेख केला, म्हणजे जनाबाईंचा देखील उल्लेख या ठिकाणी केला आहे. जनाईंनी ज्या पद्धतीनं मुक्त पद्धतीनं आपल्या स्त्रीत्वाच्या अनुषंगाने मांडणी केली. स्त्री म्हणून का भाव्य उदास, तुम्ही स्त्री झाला म्हणून उदास होण्याची काय गरज आहे. ती एक शरीराने मांडलेली, शरीर एक तिचं त्या ठिकाणी रचना आहे, पण व्यक्ती म्हणून ती किती महत्त्वाची आहे याचाही परिपाक त्यांनी ज्या वेळेला त्या अभंगातून मांडला. अर्थात त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या स्वकथनाला मोकळीक दिली आणि ती मोकळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी बोललेल्या आहेत, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. ही एक पूर्वपीठिका आहे या ठिकाणी दलित अर्थात आंबेडकरी साहित्याच्या स्वकथनाच्या पूर्वीची. ज्योतिबा आणि सावित्रीचा आपण उल्लेख केला. ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले केवळ आपण सामाजिक कार्याचा उल्लेख करतो, पण त्यांच्या साहित्यिक म्हणून असलेला साहित्यिक ज्योतिबा अजून कोणी उल्लेख करत नाही फारसा. साहित्यिक सावित्रीबाई म्हणून अजून उल्लेख नाही करत कोणी फारसं, पण साहित्यिक म्हणून असलेलं त्यांचं स्थान हे त्या ठिकाणी त्यांच्या अनुभवातून येणारं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण त्या ठिकाणी कुठेही मिळमिटपणा त्यांच्या साहित्यात आलेला नाही आहे. समाज आहे, समाजातल्या अनिष्ट रूढी परंपरा आहेत. स्त्रियांना मुलींना एवन इतकंच नाही तर जो काही क्षुद्र समाज आहे त्या समाजाला त्या काळातल्या शिक्षणाची मूर्त वेळ आपण रोवली पाहिजे, तिथपर्यंत त्यांना नेलं पाहिजे. इतकं काम जर करायचं असेल तर केवळ सांगून होत नाही, किंवा कृती करत असताना देखील या ठिकाणी आपल्याला त्यांना अधिकची माहिती दिली पाहिजे. अर्थात ते साहित्यातूनही झालं पाहिजे आणि मग मुक्ता साळवे त्यातून निर्माण होते आहे आणि ती देवाला प्रश्न विचारते की हे का. ही प्रश्न विचारण्याचा जो काही अधिकार आहे तो तिनं मिळवलेला आहे. ते का मिळवला, कारण त्यांना शिकवणारी जी काही मंडळी होती ती अर्थातच या ठिकाणी सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांचं प्रत्यक्षपणे मांडणी करणारी. अर्थात ही सगळी चळवळीचा मध्यार्थ त्यांनी साधलेला होता. तर मध्यार्थ असा, चळवळ ही उगाचच अशी नाही आहे. चळवळ करायची तिचा मध्यार्थ शोधला पाहिजे, कुठे आहे, त्याची गरज काय आहे आणि कशाच्या आधारावर या ठिकाणी गुलामी होते आहे, मग कुठली असली पाहिजे. तर मग त्या ठिकाणी धर्मचिकित्सा झाली पाहिजे. की धर्मचिकित्सा जर होत असेल तर त्या ठिकाणी त्याचं मूळ काय आहे हे लक्षात आलं पाहिजे. मग गुलामी लक्षात येते, मग माणूस म्हणून काय आहे ते लक्षात येतं आणि मग त्याच्यानंतरचे चळवळीचं मुख्य धार लक्षात येते. ही धार ओळखण्याचं काम या ठिकाणी ज्योतिबा सावित्रींनी तत्कालीन काळामध्ये केलं. अर्थात ते क्रांतिकारी होतं यात शंका नाही. आणि मग तशा पद्धतीचं कार्य आणि त्यांचं असणारे साहित्य याची एक जोड निर्माण झाली आणि उत्तम पद्धतीची
त्यांची गुलामगिरी ज्या वेळेला ग्रंथ ज्योतिबांचा होता आणि सावित्रीबाईंच्या कविता घडतात त्यावेळेला त्या साहित्यातलं मुख्यार्थ आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे आणि तिथपासून मग या ठिकाणी मुक्ता साळवे असतील किंवा त्यांच्याच मार्गदर्शनात घडत असलेल्या ताराबाई शिंदे असतील याचा उल्लेख आपण शमीबा ठिकाणी केलेला आहे. प्रश्न विचारले पाहिजे, व्यवस्थेविरुद्ध प्रश्न विचारले पाहिजे. ही हिंमत त्या काळात होती. ती परिस्थिती त्या प्रश्न विचारण्याला अजिबात अनुकूल नव्हती आणि असं असलं तरी प्रश्न विचारले पाहिजे ही हिंमत कोणी दिली असेल तर तत्कालीन वास्तविक जगत असताना वास्तविक जीवनातले प्रश्न मांडणाऱ्या या साहित्यिकांनी केले. म्हणून असं म्हटलं पाहिजे की या साहित्यिकांनी साहित्य घडवलं आणि मग त्या ठिकाणी त्यांचं योगदान साहित्यालाही मिळालं आणि साहित्यातून निर्माण झालेल्या त्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांना निर्माण झालेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आपण येऊया. बाबासाहेबांनी मानव मुक्तीचा लढा ज्या वेळेला सुरू केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या मानव मुक्तीच्या लढ्यामध्ये आपला त्यांचा एक शब्द प्रमाण म्हणून तत्कालीन प्रथम पहिल्या पिढीतला जो माणूस होता, जो अशिक्षित होता, फार काही शिकलेला नाही, पण बाबासाहेब जे सांगता आहे ते प्रमाण मांडलं पाहिजे आणि त्यांच्या त्या शब्दावर आपण जगलं पाहिजे, त्यांच्या शब्दावर आपण त्या ठिकाणी कार्य केलं पाहिजे. असा जो व्यक्ती होता त्यांनी त्या ठिकाणी शिक्षणाला महत्त्व दिलं. बघा, हे शिक्षण फार महत्त्वाचं. फार काही अनुकूलता होती असं अजिबात नाही आहे. कौटुंबिक जेंडर ज्या ठिकाणी विषमता आहे ती होतीच, नाही अशी बात नाही. ही विषमता जरी असली तरी तो शिकतोय ना, मग मी पण शिकले पाहिजे ही जिद्द त्यावेळेला नक्कीच होती. आणि मग त्यातून एक लेखिकेची पिढी निर्माण होते आहे. ती लिहिण्याच्या आधी तिचा संघर्षाचा इतिहास होतोय. कुठे संघर्ष? तिच्या कुटुंबातून होतो, कुटुंब समाजातून होतो आहे. तिने शिक्षण काय करावं? एक तर तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही, दुसरं असं की जगण्याचा अधिकार तुम्हाला जर मिळत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी शिक्षणाचा अधिकार नाही, कारण तुम्ही स्त्री आहात. हे वास्तव आहे. म्हणजे आपण ज्या वेळेला इतिहास लक्षात घेतो त्यावेळेला या इतिहासाच्या अनुषंगाने आपल्याला या गोष्टी लक्षात येतील की किती दुय्यम स्थान तुम्ही देणार आहात तिला. हे माणसानी जाती निर्माण केल्या, माणसानी धर्म निर्माण केले, माणसानी नियम तयार केले आणि या नियमाने, या धर्माने, या जातीने माणूस पण संपवलं. इथपर्यंतची जी ही वाटचाल होती, ही वाटचाल या ठिकाणी आपल्याला कुठेतरी या चळवळीमध्ये ब्रेक करताना दिसते आहे. त्याचं हे एक महत्त्वाचं कारण आणि त्याचं एक मोठं योगदान जे आहे ते इंग्रजांच्या काळामध्ये आहे. भलेही त्यांनी या ठिकाणी देशावर राज्य केलं असेल, काहीतरी अन्याय केला असेल, परंतु सगळ्यात मोठी आणि चांगली बाब त्यांनी या ठिकाणी केली की त्या या भारतातल्या समस्तांना शिक्षण खुलं केलं, स्कॉलरशिप योजना सुरू केली. आणि स्कॉलरशिप मिळत असेल तर मग या जो काही शूद्र व्यक्ती आहे किंवा हा जो काही खालच्या स्तरातला मुलगा आहे त्याचं शिक्षण, त्याला शिक्षणाला परवानगी द्या, नाही तर आपल्या शाळेला मिळणारी स्कॉलरशिप मिळणार नाही. अर्थात त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. हा जो काही भाग आहे यातनं त्या ठिकाणी पारंपरिक असलेल्या समाज व्यवस्थेमध्ये शिक्षण कोणी घ्यायचं याला ब्रेक मिळाला आणि समजताना शिक्षण खुलं झालं. ही एक महत्त्वाची बाब आहे. आणि मग हा शिकलेला सगळा जो काही वर्ग आहे, हा नवशिक्षित असणारा जो वर्ग आहे, हा त्याचं प्रबोधन करायला लागला आणि शिक्षणाच्या या प्रबोधनातून मग कुटुंब या ठिकाणी प्रगल्भ व्हायला लागलं आहे. खरं तर अनेक ठिकाणी असंही म्हटलं गेलं, म्हणजे दोन पद्धतीने या ठिकाणी वाटचाल व्हायला लागली. एक तर पारंपरिक आणि त्या अनुषंगाने असलेली जी काही जात व्यवस्थेची उतरंड आहे ती मोडायची असेल तर त्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या सगळ्याच बाबी त्या ठिकाणी मोडल्या पाहिजे, हा एक भाग. आणि शिक्षण दिलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे, बोललं पाहिजे, गुलामीच्या विरुद्ध बोललं पाहिजे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं सगळ्यात मोठं भाग. मग शिकणारी, कुटुंबात शिकणारी जी काही मुली होत्या त्या मुली ज्या वेळेला शिक्षण घ्यायला लागल्या त्यावेळेला बहुतांशी घरातूनही विरोध होता काही बाबतीत, कारण सगळीच काही नातेवाईक फार सुदृढ होते अशातला भाग नाही. आजही फार
प्रत्येक कुटुंबामध्ये जर बघितलं तर भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला शिक्षण द्यायचं असेल तर कितपत मानसिकता आहे याचाही अभ्यास आजही तेवढाच महत्त्वाचा आहे. कारण फार काही मानसिकता आपली कपडे बदलले तशा पद्धतीने बदलली असं अजिबात नाही. या ज्या स्क्रीनवर आपण सगळे जर दिसत असलो तरी आतमध्ये असणारी मानसिकता ही काही परिवर्तनाचीच असेल अशाही पद्धतीचं असू शकत नाही. म्हणून या ठिकाणी ती जी मानसिकता आहे ती बदललेली त्याही वेळेला नव्हती, पण तरीही संघर्ष होता आणि संघर्षामध्ये शिकणारी ही सगळीच मंडळी होती. जीना आमूचं हे आत्मकथन ज्या वेळेला बेबीताई कांबळे लिहितात त्यावेळेला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मानव मुक्ती चळवळीतून पुढे येतात. म्हणजे अर्थात केवळ बेबीताई शिक्षण घेत नाहीत तर ते शिकत असताना शिक्षण झाल्यानंतर कुटुंब ज्या वेळेला पुढे येतं त्यावेळेला त्या मानव मुक्तीच्या लढ्यातही त्या सामील होतात आणि उत्तम पद्धतीचं केवळ व्यक्ती केंद्रित नाही तर समाजाचंही चित्रण त्या ठिकाणी अभिव्यक्त करतात. माझ्या जन्माची चित्रकथा शांताबाई कांबळे या ज्या वेळेला लिहितात त्यावेळेला केवळ लिहिणं नाही आहे. वडील म्हणतात की नाही तुम्हाला शिक्षण करायचं नाही आहे, काय करायचं शिकून तुला, पण त्या शिकतात. लग्न करायचं तर त्या शिकलेल्याच माणसाशी केलं पाहिजे, शिक्षकाशीच केलं पाहिजे. आणि मग इतकंच नाही तर त्या स्वतःही शिक्षण घेतात, त्या ट्रेनिंगही करतात आणि पुढे त्या शिक्षणाधिकारी म्हणून निवृत्त होतात. पण केवळ नोकरीला चिटकून बसलेला या अजिबात नाही आहे. ती गरज नाही आहे नोकरीची त्यांना. नोकरी हे माध्यम आहे पण चळवळ ही गरज त्यांची होती आणि म्हणून या ठिकाणी चळवळीतून त्यांचं साहित्य निर्माण होतं आहे, त्यांचं स्वकथन निर्माण होतं आहे आणि ती प्रेरणा पुढच्या पिढीला या ठिकाणी मिळते आहे. अंतःस्फोट हे कुमुदताईंनी लिहिलेलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संस्कृत भाषा शिकता येत नाही आहे, त्यांना संस्कृत शिकायला बंदी घातली तत्कालीनांनी सवर्णनांनी. मग मी संस्कृत शिकलं पाहिजे. MBBSला नंबर लागून सुद्धा डॉक्टरकी करता येऊ शकत होती कुमुदताईंना, पण संस्कृतमधून त्या MA झाल्या आणि केवळ MA झालेल्या नाही आहे, त्या शंकराचार्यांच्या समोर त्यांनी त्या वेळेला त्यांची विद्वत्ता जी काही आहे ती पास केली आणि इतकंच नाही तर पुढे त्या प्राध्यापक म्हणूनही रुजू झाल्या. एवढंच नाही आहे तर तत्कालीनांच्या त्या सगळ्या गोष्टीमध्ये अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आंतरजातीय विवाह देखील त्यावेळेला त्यांनी पावडेजींसोबत केलेला आहे. पावडेजींचंही एक अत्यंत मोलाचं सहकार्य, अर्थात ते चळवळीचं प्रतिनिधित्व करणारे. आणि मग इथूनही थांबलेल्या नाही आहेत तर कुमुदताईंची भाषणं इतकी प्रगल्भ आणि प्रचलित त्यावेळेला होती तर केवळ 1-2 देशात नाही तर 12 देशामध्ये त्यांनी भाषणं देखील दिली. आणि इतकंच नाही तर प्रोग्रेसिव्ह वुमन या संघटनेमध्ये सुद्धा त्या अध्यक्ष म्हणून राहिल्या आणि त्यांनी कार्य केलं. अक्षरशः वयाची 92 म्हणजे आतासुद्धा त्या जाण्याच्या आधीसुद्धा त्यांचं एक सतर्कता होती आणि त्या कार्य करत होत्या. वयाची बंधनं चळवळीला नाही हे उत्तम पद्धतीने सांगणाऱ्या, अतिशय परखड काव्य लिहिणाऱ्या, अतिशय परखडपणे लेखन करणाऱ्या कुमुदताई या ठिकाणी आपल्याला दिसायला लागतात. आणि अंतःस्फोट याच्यामध्ये सगळ्यात असलेला अंतरातला जो काही स्फोट आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने कुमुदताई व्यक्त करत आहे. मिटलेली कवाडे मुक्ता सर्व गोड यांचं राजकारणात प्रवेश जरी केलेला असला तरीही राजकारणातल्या त्या प्रवेशामध्ये सगळ्यांची जी काही गरज होती, अर्थात ती चळवळीची जी गरज होती, अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची त्यावेळेला जी आवश्यकता होती ती आवश्यकता या ठिकाणी त्यांचाही या ठिकाणी आपल्याला सहभाग दिसतो आहे. रात्रंदिन आम्हा हा शांताबाई दाणे यांचे स्वकथन म्हणजे शांताबाई दाणे यांचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी असा करायला पाहिजे की दादासाहेब गायकवाड यांच्या अनुषंगाने त्यांनी म्हणजे यांच्यासोबत त्यांनी संपूर्ण कार्य
त्या ठिकाणी केलेलं आहे. नाशिक जिल्हाच नव्हे तर दिल्लीपर्यंतही त्या गेल्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये केवळ आणि केवळ सामाजिक नाही तर शैक्षणिक चळवळसुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेली. अत्यंत प्रगल्भ आणि अशा ह्या लेखिका आहेत. आयदान असेल, माझी मी असेल, सांगायची गोष्ट म्हणजे असेल, एका ध्येयासक्त महिलेची कथा जी आताची आहे नंदा कांबळे यांची, माती बिळे आभाळा, ही डॉक्टर शांता गवई पहिली स्त्री डॉक्टर झालेली आणि तिचं असलेलं जे काही अस्तित्व आहे आणि चळवळीचं अस्तित्व आहे जे आजपर्यंतही त्यांचं चालू आहे, हे या आत्मकथनात आहे. ते आजच्या अनुपमा अर्जुन बोरकर यांच्यापर्यंतचं यात पुन्हा आणखी जी काही आहे मरणकळा असेल, त्याच्यानंतर माझ्या जन्माची चित्रकथा असेल किंवा आणखी इतर ज्या काही आत्मकथनं असतील, ही आत्मकथनं केवळ सांगण्यासारखी नाही. ह्या आत्मकथनकार हे स्वतःचं एकटीचं आयुष्य घडवत नाही आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मानवाच्या लढ्यात प्रत्यक्ष उतरलेल्या, डॉक्टर बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये उतरलेल्या आणि समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लेखिका आहेत. आणि म्हणून साहित्यातून त्यांचं जे काही आहे सक्षमीकरण त्यांनी ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला साहित्य प्रगल्भ झालं आणि साहित्याने पुन्हा महिलांच्या सक्षमीकरणासाठी उडी घेतलेली आहे आणि त्यातनं नवं साहित्याची निर्मिती आपल्याला झालेली दिसते, नवी पिढीची निर्मिती आपल्याला झालेली दिसते आहे. हे सगळं समग्र पण आपल्याला या ठिकाणी या स्वकथनाच्या अनुषंगाने दिसते आहे. मला असं वाटतं आज समाजामध्ये जर आपण बघायला गेलं तर स्त्रियांच्या आणि इतकंच नव्हे तर कुणाच्याही या ठिकाणी सुरक्षितेचा प्रश्न उरलेला नाही. ही सक्षम करणं, हे जे काही जगणं आहे हे सक्षम करणं हे आपल्या हातात आहे. काय आपल्याला विचार घ्यायचे, कुठल्या विचाराच्या दिशेनं आपल्याला जायचं आहे आणि कुठले विचार आपल्याला जोपासायचे आहेत हे आपल्याला आता ठरवावं लागेल. आत्ताची असलेली सगळीच प्रकरणं, अगदी पाळण्यातल्या मुलीपासून वृद्धेपर्यंत होणारा बलात्कार असेल किंवा जे काही वर्गसंघर्ष म्हणून स्त्रीला हत्यार केलं जातं आणि तिच्यावर होणारा जो काही बलात्कार असते, स्त्रीच नसे तर ट्रान्सजेंडरच्या अनुषंगाने सुद्धा असलेला जो काही दुजाभाव आहे तो पूर्ण करायचा असेल, दूर करायचा असेल तर मानव म्हणून जगता आलं पाहिजे. जे बुद्धांनी सांगितलं, जे डॉक्टर बाबासाहेबांनीही सांगितलं, जे क्रांतिबा ज्योतिबा फुले सावित्रीबा साऊंनी सांगितलं आणि क्रांतिकारकांनी सांगितलं, हे यांचे विचार जोपासणं गरजेचं आहे. मला कल्पना आहे पुढे सत्र आहे, त्यामुळे मी या ठिकाणी माझं वक्तव्य थांबवते आहे. आपण संधी दिली आणि आपणही सगळ्यांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपले सगळ्यांचे विशेष आभार व्यक्त करते. जय भीम. धन्यवाद मॅडम. जे साहित्यच काय ज्यात आपला सभोवताल चित्रित होत नसेल, म्हणून साहित्यातून ग्रामीण दलित साहित्य आणि त्यापुढे निर्माण झालेल्या स्त्रीवादी साहित्यातून महिला सक्षमीकरणाची महत्त्वाची भूमिका मांडली गेलेली आहे. मॅडमने अतिशय सुंदर दलित साहित्यातील स्वकथन या विषयावर थेरी गाथापासून ते वेगवेगळ्या आत्मकथनांचा परिचय देऊन आपल्याला एक प्रश्न उपस्थित केलेला आहे. अरे माणसा माणसा कधी होशील तू माणूस. धन्यवाद मॅडम. पुन्हा एकदा रसिक श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. त्या आहेत प्राध्यापक डॉक्टर माहेश्वरी गावित, पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्य, लोकसाहित्याच्या अभ्यासक, संशोधक, समीक्षक, विचारवंत, 10व्या अखिल भारतीय आदिवासी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र, परिसंवाद कार्यशाळांच्या समन्वयक, पदवी आणि पदव्युत्तर संशोधन केंद्राच्या समन्वयक, अनेक जवळजवळ 20 पुस्तके लिहिलेल्या लेखिका म्हणून आपल्यासमोर त्या आहेत. नियतकालिकांचे त्यांनी संपादन केलेले आहे. त्या उत्तम समन्वयक आणि संयोजक आहेत. जवळजवळ 16 पुरस्कार मॅडमला मिळालेले आहेत. संशोधन प्रकल्पांचे त्यांनी काम खूप मार्गी लावलेले आहे. मॅडम, आम्हाला खूप मनापासून आनंद वाटतो की आदिवासी साहित्यामध्ये तुम्ही जे मूलभूत असं संशोधन केलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे
आणि या परिसंवादाच्या निमित्ताने आपण या विषयावर आपली मांडणी आम्हाला ऐकायची आहे. शब्दगंधेच्या वतीने मी आपले हार्दिक स्वागत करते आणि आपल्याला विनंती करते की आपण आपल्या या विषयावर वैचारिक मांडणी करावी. माननीय प्राचार्य डॉक्टर माहेश्वरी गावित मॅडम. या परिसंवादाच्या निमित्ताने मंचावर आत्तापर्यंत आपले विचार ज्यांनी मांडले त्या डॉक्टर पाटील मॅडम, प्राध्यापक मेश्राम मॅडम, ज्यांनी आत्ता माझा उत्तम असा परिचय घडवून दिला अशा प्राचार्य डॉक्टर गुंफा कोकाटे, माननीय शर्मिलाताई मंचावर आहेत. आजच्या परिसंवादाचा जो विषय आहे महिलांचं सक्षमीकरण आणि त्याच्यात मराठी साहित्याचं योगदान, समोर उपस्थित श्रोत्यांमध्ये महिलांचे सक्षमीकरण असा जरी विषय असला तरी श्रोतृवृंदामध्ये पुरुषांचं प्रमाण मोठं दिसतं आहे. त्यामुळे सुरुवातीलाच आपण सगळ्यांचे आभार मानते, कारण पुरुषही महिलांच्या सक्षमीकरणाच्या बाबतीमध्ये ऐकून घेत आहेत. कारण नुकताच बाईपण देवा भारी असा चित्रपट येऊन गेला आणि त्याचा अनुभव महिलांना असा होता की महिलांनीच तो चित्रपट बघायला जायचा होता, पुरुषांनी काही फारसा तो चित्रपट बघितलेला नाही आहे. त्यामुळे समोर पुरुष वर्गाची जी श्रोतृसंख्या मोठ्या प्रमाणात आहे ते बघून निश्चितच आनंद झाला. खरं तर महिलांच्या सक्षमीकरणाविषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा स्त्रिया आणि पुरुष आपल्या स्वत्वाबद्दलच्या ज्या कल्पना घेऊन दैनंदिन विकासाच्या कामात येतात तेव्हा त्या संदर्भामध्ये मूलभूत प्रश्न उभे करणे सक्षमीकरणाच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे ठरते. उदाहरणार्थ, आपले अस्तित्व, स्त्रीत्व वा पौरुष कशामुळे सार्थ ठरते आणि आपल्याला माणूस म्हणून कशामुळे प्रतिष्ठा मिळते, या सर्वांमध्ये सक्षमीकरणाच्या प्रक्रियेमध्ये बदल होणे अपेक्षित आहे. खरं तर आजही आपल्याला असं म्हणता येईल की 100% महिलांचं सक्षमीकरण निश्चितच झालेलं नाही आहे. कारण जेव्हा सक्षमीकरणाचा विचार करतो तेव्हा त्याच्यामध्ये आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, मानसिक सक्षमता जशी अपेक्षित असते त्याचबरोबर लैंगिक आरोग्य आणि नैसर्गिक साधन संपत्तीची राखण हे सुद्धा मुद्दे त्याच्यामध्ये महत्त्वाचे ठरतात. जेव्हा जागतिक स्तरावर बीजिंगला 4थं संमेलन झालेलं होतं तेव्हा त्या संमेलनाचं एक घोषवाक्य असं होतं की महिलांच्या दृष्टिकोनातून जगाकडे बघा. महिलांच्या दृष्टिकोनातून जगाकडे बघा हे घोषवाक्य फार महत्त्वाचं होतं. कारण स्त्रीला माणूस म्हणून जगण्याची संधी देऊन तिचे व्यक्तिमत्व विकसित करण्यास समाजातून प्रोत्साहन मिळावे ही महिला सक्षमीकरणामधली फार महत्त्वाची बाब आहे. सक्षमीकरणाचा अर्थ म्हणजे महिलांना भीक नको आहे, त्यांना दया नको आहे, तर त्यांना पुरुषांप्रमाणेच समान संधी हवी आहे. आणि महिला सक्षमीकरण म्हणजे स्त्रीचे व्यक्तिमत्व एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून विकसित करणे आणि त्यांना समान संधी देणे हा भाग महिला सक्षमीकरणामध्ये फार आवश्यक आहे. जेव्हा महात्मा ज्योतिराव फुल्यांचा विचार इथे मांडला गेला, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिबा फुले यांचं नाव घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. कारण विकास प्रक्रियेत स्त्रियांचा जो सहभाग आहे हा केवळ शाब्दिक आव्हान करून होणार नाही, तसेच समानतेची जी कल्पना आहे ती यांत्रिक औपचारिकतेतून सुद्धा घडणार नाही. याची सर्वप्रथम जाणीव ही महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी करून दिली. आणि त्याचबरोबर 13व्या शतकापासून तर 15व्या शतकापर्यंत आपल्याकडे जे महाराष्ट्रामध्ये संत साहित्य निर्माण झालं याच्यामध्ये स्त्री संत ज्यांचा विचार खरं तर पाटील मॅडमनी आपल्या वक्तव्यामध्ये मांडलेला आहे, पण तिथे सुद्धा या स्त्रियांच्या सक्षमीकरणाची मुळं
आपल्याला बघायला मिळतात. महदंबेचं उदाहरण मी देऊ इच्छिते एका वेगळ्या दृष्टिकोनातून. मराठीमधली आद्य कवयित्री म्हणून आपण महदंबेचं नाव घेतो आणि तिचं महदंबेचे धवळे हे काव्य प्रसिद्ध आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. पण लोकसाहित्याचे अभ्यासक म्हणून जेव्हा मी त्या शीर्षकाच्या मुळापर्यंत गेले तेव्हा असं लक्षात आलं की ठाणे जिल्ह्यामध्ये जे वारली आदिवासी राहतात या आदिवासींमध्ये विवाहाच्या बाबतीत एक अशी प्रथा आहे की हा विवाह धवलेरी नावाची एक वृद्ध स्त्री लावते. आणि वृद्ध स्त्री म्हटलं की ती विधवा असते, लक्षात घ्या. म्हणजे एका विधवा स्त्रीनं हा शुभ प्रसंगी विवाह पार पाडणं ही जी बाब आहे ही फार महत्त्वाची आहे. आणि तत्कालीन लोकसाहित्यामध्ये लोकजीवनामध्ये प्रचलित असलेली ही जी परंपरा आहे ही परंपरा या आद्य कवयित्रीनं जोपासलेली आहे. थांबवायचं आहे का? हां, मग मी आवर्त घेते. फक्त जाता जाता एक 2 उदाहरणं मी देऊ इच्छिते. त्याच्यामध्ये बहिणाबाई चौधरींचं एक महत्त्वाचा भाग आपल्याला म्हणावा लागेल. कारण बहिणाबाई चौधरी असं म्हणतात की आसू सरले सरले माझा मलेच इसावा, असा आसवा बिगर रडू नको माझ्या जीवा. असं म्हणत स्वतःच स्वतःला बजावणारी, स्वतःच स्वतःची समजूत घालण्याची ताकद असलेली बहिणाबाईंची ही कविता. आणि बहिणाबाईंनी नातेसंबंधातील गुंतागुंत जशी मांडलेली आहे ना, तसं लिंग समानतेची बाबसुद्धा त्यांच्या काव्यामध्ये, महिला सक्षमीकरणाची बाब त्यांच्या काव्यामध्ये प्रामुख्यानं येते. आणि आणखीन फक्त एक उदाहरण मी देते. उषा किरण आत्राम या आदिवासी कवयित्री आहेत. त्या आपल्या काव्यातून असं म्हणतात की हो सूर्यसळी, हो नागकमळी, हो सूर्यफूल, हो तांबडी पळसाची लाल अंगार, तरच उठून दिसेल या बाजार फुक्याले तुहा शिंगार. एका महिलेची सक्षमता काय असू शकते हे या कवितेमधून आपल्यासमोर येतं. आणि नजूबाई गावित यांची जी भिवा फरारी नावाची जी कादंबरी आहे याची मुळातच अर्पण पत्रिका जी आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की समाज बांधणीत स्त्रीराज्याचा मॉडेल म्हणून उपयोग होणार असल्यानं तिच्या वैराज्याला ती अर्पण केलेली आहे. आणि जेव्हा एक शेवटचं उदाहरण देऊन मी थांबते आहे. आणि या भिवा फरारीमध्ये जेव्हा एक प्रसंग असा येतो की कणसऱ्या देव आणि विमला देवी या दोघांचा संवाद आहे. आणि त्यामध्ये एक प्रसंग असा घडत असतो की जे लोकनाट्य आहे त्याच्यामध्ये दिंडण नावाचं जे नृत्य आहे ते नृत्य होत असतं. आणि या नृत्यामध्ये पुरुष स्त्रियांचा पेहराव करून त्यांची आभूषणं घालून नृत्य करत असतात. याच्यामध्ये ही विमला देवी कंसऱ्याला विचारते की आपलं राज्य जे आहे ते मातृसत्ताक राज्य आहे, म्हणून पुरुष हे स्त्रियांचा पेहराव करून आणि या धरित्रीची पूजा करण्यासाठी तिची आभूषणं घालून, तिचा पेहराव घालून तिच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करताना दिसत आहेत. म्हणजे सक्षमीकरणाच्या बाबतीत जेव्हा आपण बोलतो, महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत, तेव्हा एकच मुद्दा आदिवासी साहित्यातून मला तुमच्यासमोर मांडायचा आहे की तिथे स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीनं समान स्थान असलेलं दिसतं आणि या साहित्यातून ते प्रामुख्यानं आपल्यासमोर आलेलं दिसतं. आपण सगळ्यांनी मला इथे बोलवलं आणि ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार मानते. धन्यवाद. शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने आयोजित साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाच्या परिसंवाद सत्रात महिला सक्षमीकरण हा विषय साहित्यिक श्रोत्यांच्या समोर ठेवून डॉक्टर शमीभा पाटील, प्राध्यापिका रेखा मेश्राम व प्राचार्य डॉक्टर माहेश्वरी गावित आपण सर्वांनी महिला सक्षमीकरण या विषयावर मराठी साहित्याचे अनेक संदर्भ देत सुंदर वैचारिक मांडणी केली. मी शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीनं आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो व या
हे सत्र आयोजकांच्या वतीने समाप्त झाले याची घोषणा करतो. यानंतर जास्त वेळ न घेता पुढील सत्र सुरू होईल. मान्यवरांना विनंती की आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं. पुढील सत्र सुरू होईल.